इम्पॉर्टंट कन्सेप्टबद्दल डिस्कस करू. कन्सेप्टचं नाव आहे एन्जिओइडेमा आणि हा तुमचा क्लिनिकल प्रॅक्टिससाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि नीट पी साठी पण इम्पॉर्टंट आहे. कारण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही एन्जिओइडेमाचे पेशंट बघू शकता. नेमकं होतं काय एन्जिओइडेमामध्ये डोळे वगैरे सुचतात, फोटो सुचतात, जीभ वगैरे सुचते आणि त्यामुळे कधी श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि ही इमर्जन्सी कंडिशन असते. तर आता डेव्हिडसनमध्ये वर चार्ट दिलेला आहे त्याच्यातून तुम्ही समजू शकता. मी एक्सप्लेन पण करतो. काय होतं एन्जिओ दोन कारणामुळे होऊ शकते. तुमच्या बॉडीत हिस्टॅमिनची लेवल वाढली किंवा अजून एक असतं ब्रॅडिकायनिन. तर ह्या दोन्हीची जर लेवल वाढली तर त्यानं काय होतं वॅसोडायलेशन वगैरे होते आणि त्याच्यामुळे हा एन्जिओइडेमा होते म्हणजे इडेमा होते, शूज वगैरे येते. तर काय काय कॉज एक हिस्टॅमिन आणि ब्रॅडिकायनिनची लेवल वाढली. आता ते 4 कॉजेस एक तर ॲलर्जीमुळे होऊ शकतात. ॲलर्जिक रिॲक्शन टू स्पेसिफिक ट्रिगर. ह्याच्यात काय होतं जे अँटीबॉडीज त्या मास सेलला बाइंड होऊन काय करतात तुमचं हिस्टॅमिन रिलीज करतात. दुसरं असतं इडिओपॅथिक एन्जिओइडेमा. ह्याच्यात काय होतं नॉन IgA मेडिटेड डिग्युलेशन सेम होईल, हिस्टॅमिनच रिलीज होईल दोन्ही पण कंडिशनमध्ये. ह्या तिसरी कंडिशन काय हेरिडिटरी एन्जिओइडेमा. ह्यामध्ये C1 इनिबिटर डेफिशियन्सी असते त्याच्यामुळे तुमची ब्रॅडिकायनिनची लेवल वाढत नाही त्याच्यामुळे होते. आणि आपण मागे एकदा डिस्कस करतो. चौथं काय एस इनिबिटर इंड्यूस असोसिएटेड एन्जिओइडेमा. तर त्याच्यात पण आपलं काय होतं ब्रॅडिकायनिनची लेवल वाढत होते. आपण डिस्कस केलेलं आहे. आता हिस्टॅमिनची लेवल वाढली किंवा ब्रॅडिकायनिनची लेवल वाढली तर एन्जिओइडेमा होते. बघा जे ह्याची मॅनेजमेंट काय. आता जे हिस्टॅमिन म्हणजे हिस्टॅमिनमुळे व्हायला कंडिशनमध्ये अर्टिकेरिया पण प्रेझेंट असतो. अर्टिकेरिया म्हणजे काय असतं हातावर पण असे चट्टे येणार, समजा लाल लाल हे आल्यासारखे पॅचेस येणार ते खाजवत असतात. ते अर्टिकेरिया असतो म्हणजे हिस्टॅमिन इन्व्हॉल्व असेल. त्याची मॅनेजमेंट काय त्या अँटीहिस्टॅमिनिक ड्रग द्यायची समजा ह्याच्यामुळे होईल असेल हिस्टॅमिनमुळं. आणि दुसरं मग हेरिडिटरी एन्जिओइडेमा असेल तर त्यामध्ये आपण काय देतो C1 इनिबिटर कॉन्सन्ट्रेट देतो. कारण C1 इनिबिटर नसल्यामुळे हे व्हायला लागले ना सगळं. आणि आयस इनिबिटरमुळे होत असेल तर डायरेक्ट ते एस इनिबिटर ड्रग बंद करून टाकायचे. तर त्याचे ट्रीटमेंट लक्षात राहू द्या. स्पेसिफिक कॉजेस काय तुमचे एक ते हिस्टॅमिन वाढल्यामुळे तुम्ही ॲलर्जिक रिॲक्शन असेल किंवा असं पण मास सेलने हिस्टॅमिन रिलीज केलं. ब्रॅडिकायनिन इन्क्रीज एक एस इनिबिटर यूज केल्यामुळे होतं आणि दुसरं तुमचं हेरिडिटरी एन्जिओइडेमा C1 इनिबिटर असतं डिफिशियन्सी असेल तर.